नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018 या ठिकाणी प्रश्नपत्रिका क्रमांक 1 माध्यम मराठी प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारी प्रश्नपत्रिका. गणिताचे 50 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण म्हणजे एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका गणितासाठीची आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण गणिताचे प्रश्न पाहत आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी निश्चितच याचा आढावा किंवा या स्वरूपाचे प्रश्न असतील, याचं स्पष्टीकरण निश्चितच उपयोगी पडणार आहे. याच प्रकरणावरती प्रश्न असतात, त्यामुळे स्पष्टीकरण साम्य असू शकतं. प्रश्न आहे, 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? या ठिकाणी 27चा सर्वात लहान विभाजक 1 आहे. ओके, 27चा सर्वात लहान विभाजक 1 असेल. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये म्हणजे 39 मध्ये 27चा लहान विभाजक 1 मिळवला, 40 झाला. आता येणाऱ्या संख्येच्या म्हणजे 40चे सर्व विभाजक, 40ला भागणाऱ्या संख्या 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 45 40, 4 10 40, 20 2 40, 8 पंचे 40, 10 आहे, 10 चौक 40, 20 आहे, 20 2 40, 40 आहे, 40 41, आणि या सर्वांची बेरीज आवश्यक आहे. 40 आणि 20 60, 60 आणि 10 70. या ठिकाणी इथंपर्यंत 70 बेरीज झाली. त्यानंतर 8 आणि 5 13, 13च्या 17, 17 आणि हे 3 20. त्यामुळे 70 आणि 20 90. अचूक पर्याय नंबर 2. सर्व विभाजकांची बेरीज किती आली? 90. त्यानंतर 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर प्रश्नचिन्ह. या 7ला 7 गेले, 7 एके 7, 1 7, 5ला 5 एके 5, 5 1 5. पाठीमागं 1च्या डावीकडे 1 आलं, त्यामुळे 1 अधिक 1 बरोबर 2. अचूक पर्याय नंबर 3. ओके. 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? 5656 या ठिकाणी 5656ला प्रथम 8 न भागायचं आहे. त्यामुळं 8 7 56, बाकी 0 5 घेतले, भाग जात नाही शून्याचा, 6 घेतले, 8 7 56. त्यामुळं 707 भागाला. भाजक 1 ने कमी करून भागाकार करायचा आहे. 56 से 56, 5656, 8 मधून 1 गेला 7, आता 7 8 56, बाकी 0 वरचे घेतले 5, भाग जात नाही 0, 6 56, त्यामुळे 7 8 56, पुन्हा 56 56 गेले 0, 808 इथं भागाकार, आणि 707, 8 मधून 7 गेले 1, 0 0, 8 मधून 7 गेले 1, म्हणजे 8 न भागलं तर 707, आणि भाजक 1 न कमी केला म्हणजे 7 न भागलं तर 808, म्हणजे कितीनं वाढला हा? 101 न भागाकार या ठिकाणी वाढलेला आहे. त्यामुळं अचूक नंबर 4. एक गाडी तासी 80 किलोमीटर अंतर पार करते, तर खालील कोणते विधान या ठिकाणी चुकीचे आहे? आता एक गाडी एका तासात 80 किलोमीटर अंतर पार करते दिलेलंच आहे, बरोबर आहे. गाडी अर्ध्या तासात, एका तासात 80, अर्ध्या तासात 40 किमी, हेही बरोबर आहे. त्यानंतर गाडी 1 तास 25 मिनिटात 100 जाते, एका तासात 80 जाते. ओके. आता एका तासात 80 म्हणजे 60 मिनिटाला 80, तर 25 मिनिटाला किती जाते? 5 5 25 आणि 5 12 60, 4 त्रिकोण 12, 4 दोन्ही 8, 4 0 0, म्हणजे 20 5 100, 100 भागिले 3 म्हणजे अंदाजे 33 भागाला. मग पहिलं एका तासात 80 जाते आणि परत हे 33 त्यामध्ये मिळवलं तर या ठिकाणी 113 होत आहेत. त्यामुळे 100पेक्षा मोठी संख्या होते. हे विधान चुकीचं आहे. परत हे पाहूया चौथं. तासात 80 जात्या, 1 तासात 45 मिनिटात या ठिकाणी बरोबर आहे, कारण 15 मिनिटामध्ये 20 किलोमीटर जात्या, 45 मिनिटामध्ये 20 तर 60,
म्हणजे 140. हे विधान बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान आहे. गाडी 1 तास 25 मिनिटात 100 किमी अंतर पार करते. हे विधान चुकीचं आहे. 100पेक्षा जास्त उत्तर येते इथं. ओके. 12 मीटर आणि 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कशी लिहायचं? 12 मीटर आणि 3 मिलीमीटर. म्हणजे 1 मीटर बरोबर या ठिकाणी 1000 मिली कन्व्हर्जन माहिती असावं. त्यामुळं 3 मिली त्याचं मीटर करताना आपल्याला 0.003 म्हणजे 12.003 सुट्या दशक हजार. हे 1000 मिली आहे ना 1 मीटर म्हणजे. म्हणून अचूक पर्याय 12.003. पुढचा 2 दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? आता 2 दस्ता कागद म्हणजे 1 दस्ता म्हणजे 24, 2 दस्त म्हणजे 48 अधिक 1 डझन म्हणजे 12, 5 डझन म्हणजे 60, 12 पंचे 60. त्यामुळं 108 यांची बेरीज झाली. बरोबर किती कागद? हे 8 तसं 6 4 10 108 कागद. ओके. या ठिकाणी 6/18 या अपूर्णांकात 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? इथं एक सूत्र अत्यंत महत्त्वाचं. या ठिकाणी 3 गुणिले छेद भागिले अंश वजा 1. 3 गुणिले छेद 18 आहे भागिले अंश 6 आहे वजा 1. पहा 6 एके 6, 6 त्रिका 18 3 त्रिक 9 वजा 1. काय केलं पहा सूत्रच आहे 3 गुणिले छेद भागिले अंश वजा 1. छेद 18 आहे भागिले अंश 6 आहे. 6 त्रिक 18 3 त्रिक 9 वजा 1 8. म्हणजे या ठिकाणी किती वेळा मिळवावा लागेल? 8 वेळा मिळवावं लागेल म्हणजे 3 येईल. म्हणजे 8 वेळा म्हणजे 6/18 मध्ये पुन्हा 6 8 वेळा म्हणजे पूर्वीचे 6 आहेत आणि 6 8 वेळा म्हणजे 9 वेळा 6 दिले. 6 9 54, 54 भागिले 18, 18 ते 54 3 येईल. ओके. जॉनने एक मोटरसायकल 20,000 रुपये खरेदी करून 25,000 रुपये विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? 20,000 रुपयाला घेतलेली 25,000 रुपये विकली जात्या, 5,000 रुपये नफा झाला. अचूक पर्याय नंबर 2. शेजारील आकृतीत दुमडून घन बनविल्यास 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या या ठिकाणी लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? आकृती दुमडून घन बनवल्यास 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? आता 5च्या लगत इथं 6 आहे, 5च्या लगत इथं 2 आहे, 5च्या लगत 4 येणार आहे, 5च्या लगत 3 येणार नाही. 3 आहे म्हणजे या ठिकाणी हे दुमडल्यानंतर 5च्या समोर येणार आहे काय? पण एक लगत येणार नाही. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 2 1. ओके. 5ला 6 लगत, 5ला 4 लगत, 5ला 2 लगत, 5ला 3 लगत, पण येणार नाही तो 1. ओके. 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी हा आयत आहे. या आयताची रुंदी 6 आहे. परिमिती या ठिकाणी दिली आहे 34. म्हणजे रुंदींची बेरीज सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. रुंदींची बेरीज झाली 12, 6 12. 34 परिमितीतनं 12 वजा केले तर 4तनं 2 गेले आणि 3 गेला 22 उरले. म्हणजे 11 11 आली. लांबी 11. ओके. इथं म्हणजे त्याच्या लांबीची दुप्पट. लांबीची दुप्पट म्हणजे 11ची दुप्पट 22 आणि मग दुप्पट बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे 22चा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे 22चा वर्ग. या ठिकाणी आपल्याला 484 मिळणार आहे. ओके. 484 म्हणजे अचूक पर्याय नंबर 2. ओके. 48 मीटर पुढचा 48 मीटर लांब व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात. तर प्रत्येक टाईलची परिमिती किती? या ठिकाणी एका टाईलचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या हॉलच्या क्षेत्रफळाला
एकूण चौरसाकृती टाईल्स किती त्या 64 त्यानं भागलं पाहिजे, म्हणजे एका टाईलचं क्षेत्रफळ मिळणार आहे. ओके, एका टाईलचे क्षेत्रफळ बरोबर हॉलचं क्षेत्रफळ 48, लांबी रुंदी 12 दिल्या आणि भागिले 64 स्टाईल्स आहेत. ओके, 8 संग 48, 8 8 64, 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12, बेके बेत्रिक 6, म्हणजे 9 एका टाईल्सचं क्षेत्रफळ आहे. 9 क्षेत्रफळ 9 म्हणजे बाजू त्याची 3 आली. ओके, बाजू 3 असेल, एक छोट्याशा टाईलची 3 3 3 चौरसाकृती आहे, परिमिती 4 बाजूंची बेरीज 3 चौक 12, त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी चौथा 12. इथं 2060 सालचा पहिला दिवस शुक्रवार येतो, तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणता? आता मराठी भाषा दिन या ठिकाणी आपल्याला 27 फेब्रुवारीला असतो हे माहीत आहे. त्यामुळं 1 जानेवारी 2016ला त्याने शुक्रवार दिलेला आहे. 1 जानेवारी 2017ला आता दरवर्षी एक वार पुढे जातो, पण म्हणजे शनिवार येणार, परंतु 2016 लीप वर्ष आहे, 4 भाग जातोय, म्हणून 2 दिवस पुढे असणार, म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार, म्हणजे रविवार आला. ओके, हा रविवार आहे, 1 जानेवारी 2017ला रविवार. मग या ठिकाणी 27 फेब्रुवारीचे हे 27 दिवस, आणि या ठिकाणी 1 जानेवारीचे 31 दिवस, परंतु 1 जानेवारी आपण सोडला तर 30 दिवस. हे जानेवारीचे 30 दिवस ते 27 फेब्रुवारी दिवस 57 दिवस झाले. 7 दिवसाचा एक आठवडा 7 भागल्यानंतर 7 8 56, 57मधनं 56 गेला, उरला एक वार पुढे, म्हणजे रविवार येतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे, इथं रविवार येतो 1 जानेवारी 2017ला. त्यानंतरचा एक दिवस पुढं म्हणजे सोमवार, बाकी एक उरला ना, म्हणून रविवार नंतर एक दिवस पुढं सोमवार अचूक पर्याय या ठिकाणी पहिला. ओके, राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर किती? या ठिकाणी सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. या ठिकाणी सरळ व्याज 4,500 आहे, बरोबर मुद्दल आहे या ठिकाणी 15,000 रुपये, गुणिले दर काढायचा आहे आणि कालावधी दिला आहे 3 वर्षासाठी भागिले 100. पहा, या 2 शून्य गेल्या, असाही भाग जाऊ शकतोय, कारण हे 150 मागं आणण्यापेक्षा तिथंच भाग घालूया, हेही शून्य गेले. 15 एके 15 त्रिक 45 आणि हे 0 30, आणि दराला गुणिले 3 आहे, ते 30ला भागिले, म्हणजे 3 10 30. अचूक पर्याय म्हणजे 10% व्याजाचा दर, अचूक पर्याय नंबर 1. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27 शतक गुणिले 3 दशक, म्हणजे 27 शतक म्हणजे 2700, 27 गुणिले 100 गुणिले 3 दशक म्हणजे 30, बरोबर 27 त्रिक 81, आणि या 3 शून्य म्हणजे 81,000 वजा 5 एकक, त्यामुळं 10 मधून 5 गेले 5, हातच्या दिला 10 मधून 1 गेला 9, हातच्या दिला 10 मधून 1 गेला 9, 1 1 गेला 0, 80,995. अचूक पर्याय नंबर 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांचीही गुणवत्ता वाढवूया. धन्यवाद मित्रांनो.